तर हाय हॅलो कशा आहेत? आय होप छानच असाल. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी कोमल तुमचे खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते. तर बघा 2-3 दिवस झाले खूप सारा असा पाऊस होता. तर बघा पावसानंतर जे रोजचं धावपळीचं जीवन आहे किंवा उठा, मुलांना टिफिन करा, शाळेत सोडवा, घरातला आवरा, तर ही जे रुटीन आहे तर ते ठरल्याप्रमाणे पुन्हा आपलं जे आहे तर ते बायकांचं चालूच होतं. तर छान असं फुल उमललं होतं. म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर करावा. तर संध्याकाळचा स्वयंपाक आहे. तर बघा मी संध्याकाळचा स्वयंपाक अर्ध्या तासामध्ये कसा करते हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा 2 मुलं सांभाळून स्वयंपाक अर्ध्या तासात कसा करायचा किंवा मुलांचा अभ्यास कशा पद्धतीने घेत असते यावरती सुद्धा मी खास व्हिडिओ केलेला आहे. तर बघा आज मी गेले होते भाजीला आणि मस्त अशी पालक आणली होती. तर पालकमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे मुलं तर नॉर्मली तसे खात नाही. एक वेळेस भाजी किंवा मग आपण भजे करतो तसे मुलं खाऊन घेतात. तर बघा पालक ही शिजत ठेवली होती. त्यानंतर मी एका तव्यावरती शेंगदाणे जे आहे तर ते तेलात भाजून घेतले होते. तर तोपर्यंत मी इकडे काय करते बघा, पालक ही शिजलेली आहे तर तोपर्यंत जिरं मोहरीची फोडणी देऊन मी त्यामध्ये शेंगदाणे जे आहे तर ते भाजलेले शेंगदाणे, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि लसूण याचं जे वाटण आहे तर ते वाटण करून घेतलं होतं आणि फोडणीला थोडीशी हळद जी आहे आपली तर ती टाकली होती. तर इथे बघा पाणी ओतून अशा पद्धतीने आपण त्याला उकळी काढून घेणार आहोत. तर नॉर्मली 2 शेगडीचे जो गॅस आहे तर तो प्रत्येकीच्या घरात असतो. तर एका गॅसवर आपण भाजी फोडणी द्यायपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी भात शिजत ठेवत असते आणि भाजीला आणि भात जो आहे तर तो शिजून होईपर्यंत आपले जे पीठ आहे चपातीचं तर ते मळून होत असतं. तर अशा पद्धतीने मी स्वयंपाक करायला लागले. तर हार्डली फक्त आपण म्हणतो नॉर्मली की फक्त मी अर्ध्या तासामध्ये तो स्वयंपाक जो आहे तर तो करून घेत असते. तर बघा ते आपण जी शिजवलेली पालक होती तर ते मिक्सरला बारीक करून घेतली होती मी थोडंसं पाणी टाकून आणि ती यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने भाजीसुद्धा तुम्ही करू शकता किंवा पालकची जी आहे तर ती चिरूनसुद्धा भाजी खूप छान लागते. तर तीसुद्धा मी लवकरच माझ्या चॅनलवरती अपलोड करेन. तर बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, की जेणेकरून नवीन व्हिडिओ मी पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल आणि त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला येण्यासाठी. तर बघा इथे आता भाजी फोडणी देऊन झालेली आहे आणि माझे जे तांदूळ आहे तर ते तांदूळ मी अगोदरच निवडून ठेवत असते, की जेणेकरून संध्याकाळी घाई गडबड व्हायला नको. लहान मुलं असली की ती लगेच किंवा लवकर जेवायला मागतात यासाठी. तर हे जे निवडायचं किंवा दळण वगैरे करायचं किंवा भाज्या वगैरे आणायचं हे जे रुटीन आहे तर ते माझं संडेच्या दिवशी असतं. नॉर्मली त्या दिवशी मिस्टरांना सुट्टी असते आणि त्या दिवशी हे जे सगळं आहे तर ते आठवडाभर पुरेन किंवा 2-3 आठवडे पुरेल इतकं दळण आणि तांदूळ जे आहे तर ते निवडून ठेवायचे, की जेणेकरून रोजचा जो आपला स्वयंपाक आहे तर तो लवकर होईल यासाठी. आणि भातामध्ये आपल्याला शिजवताना कुकरला तेल टाकायचं आहे, की जेणेकरून भात जो फसफस उतू जातो तर ते जर तेल टाकलं तर भात अजिबात उतू जात नाही. आणि पीठ मळताना त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं नाही आहे. पीठ मळून झाल्यानंतर आपण जेव्हा चपात्या लाटतो तर तेव्हा आपल्याला तेल टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर चपात्या केल्या तर त्या खूप फुगतात आणि पीठ जे काळं पडतं. तर बघा आपण पीठ मळून जर ते भिजत ठेवलं किंवा मुरत ठेवलं तर ते नॉर्मली कधी आपण लवकर लाटतो किंवा कधीतरी एखादं काम येतं किंवा मुलं वगैरे रडायला लागली तर पटकन चपात्या लाटत नाही आपण, तर त्यावेळेस ते पीठ काय होतं, काळं पडतं. तर ते जे पीठ आहे तर ते काळं पडू नये. तर बघा माझं हे पीठ जे आहे तर ते मळून होईपर्यंत तिकडे 2 गॅसवरती, एका गॅसवर भाजी आणि एका गॅसवर भात अशा पद्धतीने जे आहे तर ते होत असतं. आणि यामध्ये मला पीठ मळून झाल्यानंतर थोडासा वेळ भेटतो तर तोपर्यंत मी मुलांकडे लक्ष देते, की जेणेकरून त्यांनी सुद्धा पसारा घालू नये आणि टी व्ही वगैरे बघायचा त्यांचा हा जो वेळ असतो. तर जोपर्यंत मी स्वयंपाक करते तोपर्यंत दोघांचा वेळ असतो तो टी व्ही बघायचा. आणि तर पीठ मळून झाल्यानंतर बघा इथे आता मी घेतली होती पालक स्वच्छ अशी धुवून आणि ती आपल्याला घ्यायची आहे आता कट करून. तर बघा मी अशा पद्धतीने जी पालक आहे तर ती कट करून घेणार आहे. तर बघा मला अशी कट करायची सवय आहे तर तुमच्या हाताला वगैरे लागू शकते, इथे काळजी घ्यायची आहे. तुम्ही कटिंग बोर्डवर किंवा मग विळीने वगैरे तुम्ही कशाने कापता त्याने कट करू शकता. पण नॉर्मली मला भाज्या कट करायची जी सवय आहे तर ती पहिल्यापासून याच पद्धतीने मी कट करते आणि मला सवय झालेली आहे, त्यामुळे लागत वगैरे नाही. पण तुम्ही कट करताना काळजी घ्यायची आहे. तर इथे छानपैकी आपली पालक जी आहे तर ती कट करून घेणार आहोत. तर बघा आपण ही भजी जी आहे तर ते चपात्या झाल्यावरती गरम गरम करणार आहोत. पण नॉर्मली तोपर्यंत चपात्याचं पीठ भिजून होईपर्यंत हे जे आहे तर हे भज्याचं पीठ आपण भिजवून ठेवायचं आहे, की जेणेकरून चपात्या झाल्या की आपण लगेच करू शकू आणि ते सुद्धा छान असं मिक्स झालेलं असेल किंवा भिजलेलं असेल यासाठी. आणि आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत. तर बघा तुम्ही याच्यामध्ये आवडीप्रमाणे गरम मसाला देखील सुद्धा टाकू शकता. आणि इथे घेतलेले आहेत लाल माठाची पानं. तर हे बघा हे भजीसुद्धा खूप छान लागतात. तुम्ही जर कधी खाल्ले नसतील तर जरूर खा. तर ही पानंसुद्धा मी जी कोवळी पानं असतात तर ती घ्यायची आहे, स्वच्छ अशी धुवून ही सुद्धा मी कापून घेतलेली आहेत. तर आज घरी होणार होते 2 प्रकारचे भजे. तर बघा नॉर्मली काही मुलं लाल माठ जे आहेत तर ते खात नाही
आणि त्यांच्यामध्ये जे प्रोटीन किंवा कॅलरीज असतात किंवा लोह तर ते मुलांना खूप प्रमाणात भेटत नाही ना. आजकालची जे मुलं आहेत तर ते वरचंच खायला खूप बघतात किंवा बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत पिझ्झा बर्गर हॉट चिप्स ह्या ज्या गोष्टी आहेत तर तेच मुलं जास्त खात असतात. तर यासाठी आणि पालकमध्ये आपल्याला टाकायचे आहेत ते तर तिळामध्ये बघा प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात आणि कॅलरीजसुद्धा आणि प्रथिनेसुद्धा असतात यामध्ये. तर नॉर्मली असे जर तीळ दिले किंवा तिळाचे लाडू केले तर मुलं खात नाहीत. तर ह्या ज्या भजी किंवा मग अशा चपाती वगैरेला सुद्धा तुम्ही लावून देऊ शकता. पण नॉर्मली काय होतं मुलांना जर ह्या गोष्टी दिसल्या तर मुलं खात नाहीत. तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे तर ते मुलांना खाऊ घालू शकता. आणि हे भजी करताना तुम्ही यामध्ये बटाटा देखील किसून घालू शकता. त्याने तर खूप भन्नाट जी टेस्ट आहे तर ती येते. बटाट्याची साल काढून आपली जी छोटी किसणी आहे तर त्याने किसायचं आहे आणि यामध्ये तो घालायचा आहे. पाणी त्याचं सगळं जे आहे तर ते पाणी सगळं पिळून आपल्याला स्वच्छ असं धुवून तो बटाटा यामध्ये घालायचा आहे. तर त्या पद्धतीचे सुद्धा तुम्ही भजे करू शकता. तर यामध्ये हळद मीठ आणि चवीनुसार जे आपल्या तांबडे लाल मिरची आहे तर ते मिरची पावडर मी यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. त्याचे पण खूप छान प्रकारे जे आहेत तर ते भजे होतात. आणि अशा पद्धतीने पीठ भिजवून आता मी ठेवत आहे. तर बघा पीठ भिजवून आपल्याला ते तसंच बाजूला. तर हे जे पालकचं भजे आहे तर त्याचं जे मिश्रण आहे तर ते करून झाल्यानंतर आपण जे लाल माठचे पाने घेतले होते तर त्यामध्ये सुद्धा एवढेच सगळे जे आपण इन्ग्रेडियंट्स टाकले आहेत तर तेवढे सगळे त्यामध्ये सुद्धा टाकून घ्यायचे आहे. तर तोपर्यंत आपलं जे पीठ आहे तर ते खूप छान प्रकारे भिजलं होतं आणि आता ते आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे छान प्रकारे मळून. आणि ते मळून झालं की लगेच चपात्यांसाठी रेडी करायचं आहे. तर इथे बघा आपण एकदाच सगळे जे चपातीचे गोळे आहेत किंवा उंडे तर ते एकदाच करून ठेवायचे आहे की जेणेकरून आपण पटपट लाटू शकून आपली गॅसची जी बचत आहे तर ती होऊ शकेल. तर बघा प्रत्येक वेळेस जर गोळा करून चपाती लाटायची म्हटलं तर जो चपाती भाजेपर्यंत आपली दुसरी चपाती पोळपटावरती लाटून झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जे तुमचं टार्गेट आहे तर ते ठेवू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर टार्गेट ठेवलं तर आपला गॅस जो आहे तर तो अजिबात वाया जात नाही. एक चपाती भाजली की लगेच तुम्ही दुसरी चपाती त्या ठिकाणी भाजू शकता. जर हे असे तुम्हाला करायचं असेल गॅसची बचत करायची असेल तर तुम्ही जेव्हा चपात्या करता किंवा पोळ्या लाटता त्याच्या आधीच आपले जे चपातीचे गोळे आहेत तर ते एकदाच करून ठेवायचे आहेत. आपण ज्याप्रमाणे मूठ धरतो तर मुठी जितका गोळा बसेल त्याप्रमाणे तर ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे किंवा ज्याच्या त्याच्या साईजप्रमाणे तुम्ही चपातीसाठी किती उंडा घेता किंवा गोळा घेता त्यासाठी. तर इथे बघा आपली जी चपाती आहे तर ती छानपैकी आता फुलत आहे किंवा भाजून घेत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ती चपाती शेकून घेऊ शकता किंवा भाजून घेऊ शकता. आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी अमूल बटर लावू शकता किंवा तूप लावू शकता किंवा तेल. तर आमच्या घरी नॉर्मली तेलच लावलं जातं. आणि मुलांना जर खायचे असेल तर अमूल बटर. तर अमूल बटरमध्ये एक टेस्ट असते ती मुलांना खूप आवडते. तर तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये मुलांना अमूल बटर नक्कीच देऊ शकता. आणि अशा पद्धतीने जो स्वयंपाक आहे तर तो मी हार्डली फक्त संध्याकाळचा स्वयंपाक 30 मिनिटामध्ये करत असते. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. सो आता माझ्या ज्या चपात्या आहेत तर त्या बऱ्यापैकी ज्या आहेत तर त्या संध्याकाळच्या चपात्या लाटून झालेल्या होत्या. आणि चपात्या लाटल्यानंतर आपण ज्या काय म्हणता चपाती भाजताना अजिबात हाय फ्लेम किंवा लो फ्लेमवर भाजायची नाही आहे. हाय फ्लेमवर भाजली तर चपाती जळून जाते आणि लो फ्लेमवर भाजली तर चपाती कडक होते. सो आपल्याला चपाती जी आहे तर ती मीडियम फ्लेमवरतीच भाजायची आहे की जेणेकरून तुम्ही किती वेळ जरी तुमची चपाती ठेवली तर ती अजिबात कडक होत नाही. ही ट्रिक तुम्ही नक्की एकदा यूज करून बघा. आणि बघा तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही ज्याने म्हणजे कलथी किंवा तुमच्या घरी चमचा वगैरे असेल ज्याने तेल लावतात तर त्यांनी तेल लावा. मला सवय झालेली आहे नॉर्मली सो चटका वगैरे काही लागत नाही. एकदा सवय झाली की काय वाटत नाही. आणि अशा पद्धतीने आपलं जे आहे तर ते भजी वगैरे काढून जेवण तयार झालेलं आहे. सो इथं मी आता ताट लावते आहे. आणि तुम्हाला आजचा स्वयंपाकाचा व्हिडिओ किंवा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. खूप छान प्रकारे जी पालक आहे तर तुम्ही कशा पद्धतीने पालक करता ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. वेगळी काय रेसिपी असेल तीसुद्धा मला सांगा. तीसुद्धा मी नक्की एकदा ट्राय करून बघेन. तर मस्त छान असे कुरकुरीत आपले जे भजे आहेत तर ते भजेसुद्धा झालेले आहेत तयार. आणि माझं जे ताट आहे तर ते ताटसुद्धा झालेलं आहे तयार. सो चला तर पटकन लाईक केला नसेल तर पटकन लाईक ठोका आणि जेवायला या. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो जरूर करा की जेणेकरून नवीन नवीन रेसिपी आणि माझ्या ज्या व्हेज थाळी आहे आणि नॉनव्हेज थाळी मी तुमच्यापर्यंत पोचवू शकेन यासाठी. सो चला तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. स्वस्त खा आणि मस्त राहा. घरचं खा आणि छान राहा. सो